आणि ऑफ साईडला सर्कलमध्ये 2 फिल्डर. नरेंद्र पहिला चेंडू घेऊन तयार आपल्या बॉलिंग मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईकला राज. जास्त मोठा रनअप नाहीये. 7 ते 8 बॉलांचा रनअप. विकेट किपर अतिशय क्लोज. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. धीमागतीचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट केला आहे पॉईंटच्या दिशेने. डीप पॉईंटला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. चांगला थ्रो येतोय. एका धावेने आपलं खातं उघडतोय राज आणि संघ SD11 यांचं देखील खातं उघडलं होते. बिनबाद 1 अशी धावसंख्या. आता मात्र स्ट्राईकला आलाय मनोज. समोर जाईल नरेंद्रला. पुन्हा यावेळेस मात्र उजव्याच्या बाहेर थोडीशी जास्त उंची दिलेला चेंडू. पुन्हा बॅकवर्ड फुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेस मात्र फलंदाज मनोजचा. परंतु यावेळेस मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू निघतोय. पुन्हा मनोज तयार. यावेळेस लेग स्टंपवरचा चेंडू बघायचा आहे. आत वळवण्याचा प्रयत्न केला होता आणि अपील केलं. जोरदार अपील झालं लेग बिफोरसाठी. परंतु पंचांचा मात्र स्पष्ट नकार येतोय. या दरम्यान चेंडू मात्र निर्धाव निघतोय. 3 चेंडू नंतर धावसंख्या बिनबाद 1. यावेळेस स्टेप आउट झाला. चेंडूला फुल टॉस घेतला. ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग होते. थ्रो देखील चांगला येतोय आणि पुन्हा एकदा 1 धाव इथे मात्र मिळते. धावसंख्या 2 वर बिनबाद 2. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक. स्ट्राईकला पुन्हा राज. पुन्हा आखूड टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून काढण्यात यश मिळतंय. चेंडू जातोय डिक्लेअर मध्ये. फक्त 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 3 वर बिनबाद 3. आपण पाहतो गोलंदाज नरेंद्र याची गोलंदाजी आखूड टप्प्याचा मारा जास्तीत जास्त होतोय. धीम्या गतीचे चेंडू टाकण्यात माहीर. आणि आता मात्र शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला. खेळ मनोज राज खेळ. यावेळेस गुडलेन स्पॉटवरचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू गेला डीप मिड विकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघायचा आहे. चांगला थ्रो आला होता परंतु तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय तेज असं रनिंग आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या या पहिल्या ओव्हरनंतर 5 धावा बिनबाद 5. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज येतोय सचिन. सचिन हा एक वेगवान गोलंदाज दिसतोय. लांबलचक रनअप आहे. 14 ते 15 बॉलांचा रनअप. पहिला चेंडू. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात गोलंदाज सचिनची. पुन्हा सचिन राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न.
चेंडू गेला डिक्लेअर मध्ये, बॅटची एज लागली होती आणि एका धावेने स्कोअर वाढतो, धावसंख्या 6 वर पोहोचते. परंतु निश्चितच कौतुक करावं लागेल गोलंदाज सचिनचं. दोन्ही चेंडू टाकले वुडलँड स्क्वॅडवरती आणि एकाच उंचीवरचे चेंडू दोन्ही वेळा मोठा फटका खाण्याचा प्रयत्न मात्र हाणून पाडला फलंदाज मनोजचा. यावेळेस पुन्हा गोल्डन स्पॉटवरती, इथे मात्र फटका फसलाय आणि सुरेख झेल डीप स्कोअर लेगला फलंदाज बागवतोय मनोज आणि पहिला विकेट तंबूत पडतोय तो HD11 संघाचा. आतापर्यंत जर आपण खेळ पाहिला तर HD11 सारख्या संघाला आतापर्यंत पूर्णपणे जखडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या बळावरती युनायटेड प्लस संघाने. धावसंख्या फक्त आहे ती 6. एक गडी बाद 6 अशी धावसंख्या. चला गेम स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज फिरोज सामना करेल. यावेळेस चेंडू सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर, वाईड बॉलचा इशारा, वाईड +1 अशा 2 धावा मिळत आहेत त्या HD11 संघाला. धावसंख्या 8, एक गडी बाद 8 अशी धावसंख्या. दुसरं षटक इथे सुरू आहे. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू या षटकातले शिल्लक. फिरोज पुन्हा तयार. फिल्डिंग मध्ये जास्त कुठलाही बदल नाहीये. यावेळेस फ्लॅटेड डिलिव्हरी, चेंडू उचललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने, चेंडू गॅप मधून जातोय सीमा रेषे बाहेर, चौकार. पहिला चौकार या इनिंगचा फिरोजच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या पोहोचते ती 12 वर, एक गडी बाद 12. अजूनही या षटकातले 2 बॉल बाकी आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत. सचिन तयार आपल्या बॉलिंग मार्कवर, पुन्हा सामना करेल फिरोज. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पूल केलाय. चांगलं टायमिंग होतं या शॉटमध्ये, चांगली फिल्डिंग होते डीप फाईन लेगला आणि या दरम्यान 2 धावा घेण्याची संधी मिळते ती फिरोजला. धावसंख्या 2 धावांनी 14 वर पोहोचते. एक गडी बाद 14. षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि शेवटचा बॉल घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर जातोय गोलंदाज सचिन. पुन्हा सामना करेल तो फिरोज. यावेळेस वेगवान चेंडू, यॉर्करचा मारा आणि चेंडू गेला होता तो डिक्लेअर मध्ये. बॅटची एज घेऊन याबरोबर षटक संपलं आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एक गडी बाद 15, 15 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. चला जास्त वेळ घेऊ नका, ओव्हरला लगेच सुरुवात करायची आहे. आतापर्यंत जर आपण 2 ओव्हरचा खेळ पाहिला तर या 2 ओव्हरच्या खेळावरती वर्चस्व आहे ते गोलंदाजी करणाऱ्या, फिल्डिंग करणाऱ्या युनायटेड प्लस संघाचं.
7.5च्या सरासरीने आतापर्यंत रोखून धरले HD11 सारख्या एका बलाढ्य संघाला. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती तिसरा षटक घेऊन गोलंदाज येतोय अंकुश. अंकुश हा देखील एक वेगवान गोलंदाज दिसतोय. 10 ते 12 बॉलांचा रनअप आहे. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. स्ट्राईकला फलंदाज राज. लेफ्ट आर्मवर विकेट. पहिला चेंडू क्लीन बॉल. यॉर्कर टाकला होता आणि त्याचं उत्तर मात्र सापडलं नाही ते राजला. दुसरा विकेट तंबूत परतला. 2 गडी बाद 15 अशी धावसंख्या. पहिला चेंडू होता या तिसऱ्या ओव्हरचा. चांगली सुरुवात. पूर्णपणे आतापर्यंत जखडले ते HD11 संघाला युनायटेड प्लस संघानं. अचूक टप्पा आणि अचूक दिशेने गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज संतोष साठिलकर येतोय. चला लवकर या आणि खेळ लगेच सुरू करा. बरेच सामने बाकी आहेत अजून. संतोष साठिलकर सामोरं जाईल. या तिसऱ्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूला गोलंदाज आहे अंकुश. पहिल्या चेंडूवरती बाद केलं राजला. फिल्डिंगचं निरीक्षण करतोय संतोष साठिलकर. सामना करेल अंकुशचा. संतोष तयार. आणि आता मात्र मोठा फटका बॅटच्या मधोमध आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा षटकार. सुरेख फटका. आता मात्र धावसंख्येला काहीसा आकार येतोय. धावसंख्या पोहोचते जाऊन ती 21 वर. 2 गडी बाद 21 धावा. 21 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आक्रमक सुरुवात केली आहे. षटकाराने आपलं खातं उघडलं संतोष साठिलकरने. पुन्हा यावेळेस मात्र सुरेख चेंडू. अपील केलंय लेग बिफोर साठी. हलकस अपील परंतु नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल कारण चांगला कमबॅक करतोय. यावेळेस मात्र चेंडूचा टप्पा गोल्डन स्पॉटवर होता परंतु त्याला थोडंसं टर्न केला होता. लेग ब्रेकचा वापर केला. वन्स अगेन. हो दिस टाइम डाउन द ट्रॅक ओव्हर द साइड स्क्रीन. दॅट्स मॅक्सिमम. षटकार. दुसरा षटकार या षटकातला फलंदाज संतोषच्या बॅटमधून. निश्चितच चांगली ताकद या फटक्यामध्ये होती. यावेळेस मात्र पुन्हा स्टेप आउट झाला होता. यावेळेस मात्र चेंडूचा जो टप्पा आहे तो यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू निघतोय. धावसंख्या 27 आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स जातोय तो हातामध्ये. डीप स्क्वेअर लेगला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे माघारी परतावं लागतंय. तर आमच्या इथे आगमन होते आमचे नवी मुंबईतील वाशी गावचे सन्माननीय सुनील वास्करजी आणि त्यांच्याबरोबर फार्म सोसायटीमधून सन्माननीय जयंतीबाई यांचं इथे आगमन होतं आहे. त्यांचं या लोकनेते चषक 2024 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. धावसंख्या 28 आहे 3 षटकांच्या नंतर.
तिसऱ्या षटकामध्ये धावा निघाल्या त्या 13. हनुमान दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन इथे आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण इथे आलात, आपलं या व्यासपीठावरती स्वागत आहे. तसंच यानंतर आमचे नवी मुंबई फोर्टिव्हर्सचे एक दिग्गज खेळाडू सुनील वास्करजी यांचा देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा देखील आम्ही शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत. सन्माननीय हनुमान दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सुनील वास्करजी यांचं स्वागत केलं होते. आपलं देखील या व्यासपीठावर स्वागत. आणि इथे मात्र आपण वळूया सामन्याकडे. फलंदाज बाद होतोय संतोष साडिलकर. धावसंख्या आहे 29-29. शेवटचा षटक सुरू झालेला आहे. एक चेंडू झाला आहे या षटकातला आणि अजूनही इनिंगमधले या शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. तर बघायचं आहे या 5 चेंडूमध्ये धावसंख्या कुठपर्यंत उभी करतोय SD11 संघ. आतापर्यंत धावसंख्या 29. यावेळेस अपील केलं होतं कॉड बँडसाठी. आखूट टप्प्याचा चेंडू थोडंसं गती परिवर्तन केलं होतं. बॅटच्या पट्ट्या चेंडू आला नव्हता. हलकासं अपील झालं होतं. निर्धाव चेंडू निघतोय. पुन्हा एकदा फलंदाज तयार. दीपक तयार सामना करण्यासाठी. यावेळेस बॅटची वरची कडा झेल उडाला होता परंतु तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि या दरम्यान एक धाव घेण्याची संधी मिळाली दीपकला. दीपकने आपलं खातं उघडलं. धावसंख्या एका धावीने 30 वर. 3 गडी बाद 30 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि या 3 चेंडूमध्ये बघायचं आहे कुठपर्यंत टार्गेट सेट करतोय SD11 संघ. हो यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू. लाजवाब चेंडू इथे पाहायला मिळतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव निघतोय. धावसंख्या स्थिर आहे. षटकातला 5वा चेंडू. यावेळेस बॅटची एज लागली बघायचं आहे. चेंडू गेला डिक्लेअर मध्ये. यष्टांच्या मागे एक धाव. धावसंख्या एका धावेने 31 वर 31. आणि आता मात्र शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल इनिंग मधला. 31 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली काढा लागली. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद. एक धाव पूर्ण झाली होती. तर धावसंख्या 32 आणि 33 धावांचं टार्गेट युनायटेड प्लस संघासमोर. CBD पोलीस संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल तर आपण इथे यायचं आहे व्यासपीठावरती. यानंतरचा सामना होणार आहे CBD पोलीस आणि वेद रायडर्स बोनकोडे यजमान संघ आणि CBD पोलीस यांच्यामध्ये सामना होणार आहे. तर CBD पोलीस संघाचा कर्णधार आपण इथे उपस्थित असाल तर कृपया या व्यासपीठावर या.
सीबीडी पोलीस संघाच्या कर्णधाराचं या व्यासपीठावरती स्वागत आहे. तर टॉस करून घ्यायचा आहे लगेचच या इनिंग गॅपमध्ये, इनिंग ब्रेकमध्ये टॉस करून घ्यायचा आहे. कर्णधार वेद रायडर्स, चला टॉस का बॉक्समध्ये टॉस करून घ्यायचा आहे. वेद रायडर्सचे कर्णधार, चला टॉस साठी या लगेच. टॉस होणार आहे ते यजमान संघ वेद रायडर्स बोनकोडे आणि दुसरा संघ आहे तो सीबीडी पोलीस यांच्यामध्ये यानंतर सामना होणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यात येतात. आदरणीय लदर नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होते. हेड कॉल केलाय सीबीडी पोलीस संघाने आणि हेड आलेला आहे. तर फिल्डिंगचा निर्णय दिलाय, ताबडतोब निर्णय दिलाय. धन्यवाद आपले आणि नक्कीच अभिनंदन, कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ऑन दी स्पॉट निर्णय हा क्रिकेटमध्ये एक शुभचिन्ह मानलं जातं. तर इथे सामना सुरू झालाय. टार्गेट आहे 33 धावांचं. तो साइमन की ये गेंद और गेंद को उठाकर खिलाता इस बार और गेंद हवा में और आउट. प्रकाश आउट. जीतने के लिए 33 रनों का टारगेट है निर्धारित 4 ओवर के इस मुकाबले में. फिर एक बार सभी दर्शकों का हार्दिक स्वागत. ओवर की ये चौथी गेंद थी और चौथी गेंद पर विकेट लेने में कामयाब होते हुए गेंदबाज साइमन, प्रकाश और दूसरे बल्लेबाज रोहन ने ओपनिंग की. अभी भी प्रकाश आउट हो चुके हैं. अपनी टीम के लिए केवल 2 रन बनाकर. टीम की रन संख्या है केवल 2. नए बल्लेबाज कुणाल सामना करेंगे गेंदबाज साइमन का. साइमन की इस ओवर की 5वीं गेंद है. अंपायर की बाई ओर से गेंदबाजी करते हुए दाहिने से ओवर विकेट. ये गेंद उछाल लेते हुए गेंद को यहां पर रनआउट का खतरा, नजदीकी मामला और आउट. यहां पर रोहन रन आउट हो चुके हैं. यहां पर जरूरी नहीं थी कि रन लेने की यहां पर बल्लेबाज को, लेकिन फिर एक बार कॉम्बिनेशन में गलती हुई. दूसरा विकेट पवेलियन में वापस. स्कोर है केवल 2 रन.
2 रन 2 विकेट के नुकसान पर। ज्यादा बड़ा लक्ष्य नहीं है, 33 रनों का लक्ष्य है केवल, लेकिन इसको पार करने में यहां पर संभल कर खेलना होगा यूनाइटेड प्लस को। विकेट यहां पर रखना होगा, विकेट हाथों में रखकर खेलना होगा और धीरे धीरे इक्का दुक्का रनों से स्कोर को बढ़ाना होगा। बीच में बड़े बड़े शॉट खेलने होंगे। अब ओवर की आखिरी गेंद लेकर गेंदबाज साइमंड, अच्छी शुरुआत की गेंदबाज साइमंड ने। ये गेंद फिर इस बार तेज गेंद, थोड़ी नीचे रहती हुई गेंद, बल्ला घुमाता जरूर लेकिन बल्ले का और गेंद का कोई संपर्क नहीं। गेंद विकेट कीपर की दास्तानों में रन लेने की कोई गुंजाइश नहीं। इसी के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर के बाद स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर। तो मेरे साथ फिर एक बार यहां पर जुड़ चुके स्कोरर हमारे अर्पण पाटिल, उनका स्वागत फिर एक बार कमेंट्री बॉक्स में। अब 18 गेंदें बची है और अभी भी चाहिए 31 रन, 31 रिकॉर्ड इन 18 बॉल्स। पारी का दूसरा ओवर लेकर गेंदबाज HD11, तुम तो 12वां खेळू। अजय 12वां खेळू पाठवा लवकर। 12वां खेळू पाठवा, अन्यथा पेनल्टी दिली जाईल। गेंदबाज अजय, दाहिने ओवर विकेट। ये गेंद छोटा प्लेन गेंद, बाउंसर करने का प्रयास, पहली गेंद, बल्लेबाज को डराने की कोशिश और यहां पर सफल होते हुए कोई रन नहीं। 2 रन, अभी तक स्कोर 2 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर की दूसरी गेंद लेकर गेंदबाज अजय सामना करेंगे कुणाल। ये गेंद अच्छा शॉट, अच्छा टाइमिंग की शॉट में, लेकिन वहां पर डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद। दूसरा रन यहां पर खतरनाक साबित हो सकता है और आउट। फिर एक बार खराब कॉम्बिनेशन यूनाइटेड का और तीसरा विकेट पैवेलियन में जाता हुआ। और 3 विकेट में 2 विकेट केवल रनआउट के रूप में यहां पर आउट हो चुके और खराब कॉम्बिनेशन यहां पर दिखता हुआ। स्कोर केवल 3 रन 3 विकेट के नुकसान पर। पारी को संभालना होगा, लेकिन यहां पर अच्छी गेंदबाजी करते हुए HD11 के गेंदबाज। अब 16 गेंदें बची है और अभी भी चाहिए 30 रन। 16 गेंदें और 30 रन। स्ट्राइक पर बल्लेबाज फिर एक बार कुणाल अजय का सामना करेंगे। ये गेंद अच्छी गेंद, फिर एक बार तेज गेंद और टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रहती हुई गेंद। जरूर खेला इस गेंद को, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग और रन लेने का कोई मौका नहीं। स्कोर केवल 3। अब 15 गेंदें और 30 रनों की दरकार। ये गेंद इस बार अच्छा शॉट, अच्छी फील्डिंग वहां पर डीप स्कोर लेग पर। थोड़ी फिसल गए थे जरूर, इसकी बदौलत 2 रन यहां पर मिले बल्लेबाज को। 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 5 पर। 5 रन 3 विकेट के नुकसान पर। अभी भी 28 रनों की आवश्यकता।
ये गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद, फिर एक बार, इस बार वाइड का इशारा, अतिरिक्त 1 रन, स्कोर 6 पर पहुंचता हुआ। चौदह गेंदे बचे। ये बल्ले का ऊपरी किनारा, वहां पर फील्डर जरूर थे, फिसले थे, लेकिन अच्छा कैच। तारीफ करनी होगी फील्डर की, फिसलने के बाद भी कैच को नहीं छोड़ा। चौथा विकेट पवेलियन में जाता हुआ यूनाइटेड टीम का। स्कोर केवल 6 रन। अभी भी 27 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। तेरह गेंदे और 27 रन, 27 रिक्वायर्ड इन 13 बॉल्स। नए बल्लेबाज राजू। ये गेंद फिर एक बार, अच्छी गेंदबाजी, यहाँ पर सटीक गेंदबाजी, रन आउट का फिर एक बार मौका, और फिर एक बार एक और रन आउट। रवि यहाँ पर आउट होकर वापिस, और इसी के साथ 30 दूसरा ओवर यहाँ पर समाप्त। अब 12 गेंदे बची है और अभी भी चाहिए 27 रन, अभी भी चाहिए 12 गेंदे और 27 रन। अच्छी फील्डिंग यहाँ पर, अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग HD11 टीम की। 12 गेंदे और 27 रन चाहिए अभी भी। आमचे नवी मुंबईचे एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि नवी मुंबईत ज्यांचं नाव आहे असे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये, त्या तीनही भाषेमध्ये उत्कृष्ट समालोचन करणारे आमचे मित्र, आमचे परममित्र प्रभाकर पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे। तर त्यांचं इथे या व्यासपीठावरती लोकनेते चषक 2024 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। आमचे नवी मुंबईचे महानगरपालिकेचे माजी सभापती हनुमंत दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत। आपण इथे आलात यासाठी आपले खूप खूप धन्यवाद। तो चलते मैच की तरफ। पहली गेंद पर 1 रन लेने में कामयाब हुए थे बल्लेबाज, और उसके साथ स्कोर बढ़ चुका है 7 रन पर। अभी भी 26 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। 11 गेंदे और 26 रन, 26 रिक्वायर्ड इन 11 बॉल्स। वंस अगेन बॉलर मनोज। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद थी, लेकिन उतना ही अच्छा शॉट इस गेंद पर, गेंद को खेला था डीप स्क्वायर लेग पर। फील्डर ने फील्ड किया, थ्रो किया, लेकिन केवल 1 ही रन लेने का मौका दिया। स्कोर 8 पर पहुंचा हुआ। अभी भी 25 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 10 गेंदे और 25 रन, 25 रिक्वायर्ड इन 10 बॉल्स। फिर एक बार गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर तैयार। मनोज सामना करेंगे बल्लेबाज संतोष। ये गेंद इस बार फिर एक बार अच्छी गेंदबाजी, नीचे रहती हुई गेंद, तेज गेंदबाजी करते हैं गेंदबाज मनोज। डॉट गेंद के साथ यहाँ पर अच्छा परफॉर्मेंस करते हुए गेंदबाज मनोज। धीरे धीरे आस्किंग रेट बढ़ता हुआ, और अब 9 गेंदे बची है, 9 गेंदे और अभी भी 25 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए। बड़ी शॉट चाहिए अब यूनाइटेड को। फुल टॉस गेंद, लेकिन उसे हल्के हाथों से खेला शॉर्ट स्कोर लेग पर, और 1 ही रन केवल मिलेगा।
अब इक्का दुक्का रोने से कुछ भी नहीं होने वाला। बड़े शॉट चाहिए मैच को जीतने के लिए। 8 गेंदें बची है और अभी भी 24 रन चाहिए। फिर एक बार काफी अच्छी सटीक गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर गेंदबाज। यॉर्कर लेंथ गेंद, फिर एक बार लगातार यॉर्कर की बरसात कर रहे हैं यहाँ पर गेंदबाज। अब 7 गेंदें बची है, अब 23 रन चाहिए। फिर एक बार यॉर्कर, लेकिन इस बीच डिक्लेयर में गेंद जाती हुई। 1 रन, ओवर की समाप्ति। स्कोर 1 रन के साथ 11 पर और अभी भी 22 रनों की आवश्यकता। 6 गेंदें और 22 रन। बेहतरीन गेंदबाजी अभी तक की है इस मैच में HD11 टीम ने। संतोष मलेकर की टीम। छह गेंदे और 22 रन। गेंदबाज काय नाव? पहली गेंद राजेश की, डॉट गेंद के साथ अच्छी शुरुआत यहां पर। काफी लंबा रनअप राजेश का, तेज गेंदबाजी करते हैं। फिर एक बार राजेश बॉलिंग मार करता यार। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद, पुल करने का प्रयास, गेंद जाती हुई फॉरवर्ड शॉट की तरफ। डिक्लेयर जोन में 1 रन यहां पर मिलेगा। स्कोर 1 रन के साथ 12 पर। अभी भी चाहिए 21 रन। 4 गेंदें और 21 रनों की आवश्यकता। तो पूरी तरह से यहां पर फ्रंट फुट पर दिखाई देती हुई HD11 टीम। ये गेंद फुल टॉस, गेंद को घुमा दिया इस बार फाइन लेग की तरफ। गेंद जाती हुई डिक्लेयर जोन में 1 ही रन। अब 20 रन चाहिए अभी भी। स्कोर 13 पर। 3 गेंदे और 20 रन चाहिए। इस बार गेंद हवा में और गेंदबाज अपने गेंद पर यहां पर कैच लेते हुए एक और विकेट और करीबन ये मैच अपने जेब में डाल दिया है HD11 टीम ने। अब गेंदें बचे केवल 2 और अभी भी 20 रन चाहिए। ये अच्छा शॉट पहली गेंद पर उठाकर खेला इस गेंद को। 4 रन के लिए स्क्वायर लेग की तरफ, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। और काफी देर के बाद एक चौका आता हुआ, लेकिन अब इसका कोई फायदा नहीं। एक ही गेंद बची है और चाहिए अभी भी 16 रन। इस बार गेंद फिर एक बार हवा में, वाइडिश लॉन्ग ऑफ के फील्डर आते हुए और कैच लेने का अच्छा प्रयास है, लेकिन कैच छूटा। लेकिन इसी के साथ मैच को जीत लिया है HD11 टीम ने। अभिनंदन। और यूनाइटेड प्लस अपना सम्मान चिन्ह लेके जाइए।
सन्मान चिन्ह इथे दिलं जाते. आमचे आदरणीय प्रभाकर वाडी साहेब, नवी मुंबईचे एक उत्कृष्ट समालोचक.